त्यानंतर आता ठाण्याचं चित्र सुद्धा स्पष्ट झालेलं आहे। मुंबई असो, नागपूर असो, नाशिक असो, प्रमुख महानगरपालिका ज्या मोठ्या महानगरपालिका म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, तर त्या ठिकाणी नेमकं चित्र काय असणार आहे ते सुद्धा अवघ्या काही मिनिटांमध्येच काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। सोडत पद्धतीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे। प्रत्येक सोडतीमध्ये नव्या चिठ्ठ्या घ्या असं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे आणि एकूणच या पद्धतीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे। तर पुढची बातमी ही महत्त्वाची की ठाणे महानगरपालिकेची चिठ्ठी आलेली आहे एससी प्रवर्गासाठी, त्यामुळे कल्याण डोंबिवली एसटी प्रवर्ग, तर ठाणे महानगरपालिका एससी, त्यानंतर जालन्याची सुद्धा सोडत जी निघाली आहे ती एससी प्रवर्गाचा महापौर जालना महानगरपालिकेमध्ये बसणार आहे। तर एससी साठीची आणखी एक चिठ्ठी जालना महानगरपालिकेची निघाली आहे, त्यामुळे जालन्यामध्ये देखील एससी प्रवर्गाचा महापौर बसणार हे स्पष्ट आहे। जालना महापालिका एससी प्रवर्गासाठी आता राखीव झालेली आहे। या ठिकाणी सुद्धा अटीतटीची लढत जी आहे ती पाहायला मिळालेली होती। शिंदेची शिवसेना भाजप ही स्वतंत्र लढलेली होती। एकूणच समीकरण जी आहे ती त्या ठिकाणी सुद्धा सुरू झालेली आहेत। ठाणे महापालिका जी आहे ती आता एससी प्रवर्गासाठी राखीव झाली आहे आणि ठाण्यासोबतच आता जालना सुद्धा एससी प्रवर्गासाठी राखीव झाली आणि सर्वात पहिली चिठ्ठी निघाली ती म्हणजे एसटी प्रवर्गासाठी। त्या ठिकाणी केडीएमसी म्हणजे कल्याण डोंबिवली ही एसटी प्रवर्गासाठी राखीव झालेली आहे। बरोबर आहे। तर ही सोडत नेमकी कशी काढली जाते, तर हे आरक्षण चक्राकार पद्धतीने निघतंय, म्हणजे साधारण मागील 20 वर्षांचा जो सगळा डेटा आहे तो विचारात घेतला जातोय आणि त्याप्रमाणे चिठ्ठ्या काढल्या जात आहेत। या आधी महानगरपालिकेमध्ये जे आरक्षण होतं ते वगळता इतर दिलं जात आहे। लातूर महानगरपालिकेत सुद्धा एससी प्रवर्गासाठी राखीव झालेली आहे। लातूर महानगरपालिकेमध्ये एससी प्रवर्गाचा महापौर बसणार हे आता निश्चित झालंय। एक एक करून चिठ्ठ्या निघतायत, त्यामध्ये आता लातूर महानगरपालिकेचं नाव आलंय। पुन्हा एकदा आपण सांगूयात आपल्या प्रेक्षकांना की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जालना, लातूर आणि ठाणे एससी प्रवर्गासाठी या महानगरपालिका ज्या आहेत त्या राखीव झालेल्या आहेत आणि कल्याण डोंबिवली ही एसटी प्रवर्गासाठी आता राखीव झालेली आहे। ठाणे महापालिका एससी प्रवर्गासाठी राखीव आहे, त्यासोबतच जालना आणि लातूर सुद्धा एससी प्रवर्गासाठी राखीव आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये 50% महिलांना आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि ते गृहीत धरूनच या चिठ्ठ्या टाकल्या जात आहेत। आता आतापर्यंत कोणकोणत्या महानगरपालिकांचं चित्र स्पष्ट झालंय। ठाण्यामध्ये एससीचा महापौर असणार आहे, तर कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी, जालन्यामध्ये एससी आणि लातूरमध्ये एससी प्रवर्गाचा महापौर बसणार। अक्षय वनकणी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, काय घडतंय, काय अपडेट्स? खरं तर मंत्रालयामध्ये आज नगरविकास खात्याकडनं 29 महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जी आहे ती निघताना पाहायला मिळत आहे। त्यांनी या सगळ्या संदर्भातले अपडेट्स जे आहेत ते आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात आहेत। केडीएमसी अर्थात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती आता जी सोडत निघालेली आहे त्याप्रमाणे एसटी प्रवर्गाचा महापौर जो आहे तो बसणार असल्याची माहिती जी आहे ती या सगळ्या सोडतीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबतच ठाणे असेल, लातूर असेल आणि जालना असेल या तर ठाणे महानगरपालिका एससी प्रवर्गासाठी राखीव झालेली आहे। त्यानंतर कल्याण डोंबिवली एसटी प्रवर्गासाठी, जालन्यामध्ये एससी प्रवर्गाचा महापौर असेल, तर लातूर ही देखील महानगरपालिका एसटी प्रवर्गासाठी राखीव। ठाणे महापालिका एससी प्रवर्गासाठी आता सध्या राखीव आहे, त्याच्यानंतर जालना आणि लातूर सुद्धा एससी प्रवर्गासाठी राखीव आहे, तर इकडे कल्याण डोंबिवली एसटी प्रवर्गासाठी राखीव आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये एकदाही एसटी जमातीचा महापौर झालेला नव्हता। हे पहिल्यांदाच असं घडतंय की कल्याण डोंबिवलीमध्ये या ठिकाणी एसटी प्रवर्गाचा महापौर बसणार आहे। तर मागचं आरक्षण नेमकं काय निघालेलं होतं ते बाजूला ठेवून उर्वरित चिठ्ठ्या टाकल्या जातात। अर्थात जर मागच्या खेपेला जर तो महापौर झालेला असेल तर ती चिठ्ठी या खेपेला निघणार नाही, असं एक साधारण पद्धत आहे। त्यामुळे जालना महानगरपालिकेसाठी एससी प्रवर्गाचा राखीव हा एससी प्रवर्गासाठी राखीव जालना महानगरपालिका झालेली आहे, त्यामुळे तिथं एससी प्रवर्गाचा महापौर बसेल। जालन्यामध्ये हे आता स्पष्ट आहे। जालना महानगरपालिका पहिल्यांदाच या महानगरपालिकेसाठी मतदान झालं, पहिल्यांदाच ही महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत आणि आता जालन्यामध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर एससी प्रवर्गाचा महापौर बसणार। इकडे लातूरमध्ये एससी महिलांसाठी आता राखीव आहे, त्यामुळे एससी प्रवर्गाची महिला ही लातूरमध्ये महापौर होणार हे आता स्पष्ट आहे। तर ठाण्यामध्ये एससी प्रवर्ग, कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गाचा महापौर, जालन्यामध्ये एससी प्रवर्गाचा आणि लातूरमध्ये एससी प्रवर्गाची महिला महापौर असेल। आणखीन एक महत्त्वाचा